शरद पवार साहेबांची इतर राजकीय पक्ष जे आहेत महाराष्ट्रामधले आहेत, संघटना आहेत, यांनी देखील त्याला पाठिंबा दिला. आम्ही 5 तारीख मोर्चाची जाहीर केली होती. खरं तर 6 केली होती, मग ती 5 केली, कारण 6 तारखेला आषाढी एकादशी असल्यामुळे. आणि हा जर मोर्चा निघाला असता तर मला असं वाटतं न भूतो असा मोर्चा हा निघाला असता. जे साधारणपणे 70-75 वर्षाचे जी लोक आहेत त्यांना कदाचित संयुक्त महाराष्ट्राचा काळ आठवला असता. आणि तसंच त्याच प्रकारचं वातावरण एक महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं आणि मराठी ताकद काय आहे हे देखील राज्यकर्त्यांना कळलं. मराठी माणूस एकवटला की काय होतं हेही देखील कळलं. त्याच्यामुळे परत असलेल्या भानगडीमध्ये सरकार जाणार नाही अशी मी आशा अपेक्षा बाळगतो. खरं तर या गोष्टी काही करायची आवश्यकताच नव्हती, काही गरजच नव्हती. त्या दिवशी माझ्याकडे दादा भुसे ज्यावेळेला मंत्री आले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आमचं ऐकून तर घ्या. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं, मी म्हटलं तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही आणि या विषयामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही. कारण हे काय आहे, हे स्लो पॉयझनिंग आहे. हे हळूहळू एक या गोष्टी आतमध्ये पेरायच्या आणि ते खास करून महाराष्ट्राच्याच नशिबी येणार. बाकीची राज्य कुठची ऐकणार नाहीत. आणि हा प्रयत्न त्यांनी करून पाहिला, परंतु तो त्यांच्याच मला असं वाटतं अंगाशी आला आणि त्याच्यातनं तो सगळे GR मागे घेतले गेले. आता काहीतरी ते समिती नेमतायत, कोणाची ती